एखाद्या टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये फसल्यावर त्या रिलेशनशिपचा शेवट इतका भयंकर होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच. या फोटो दिसत असणाऱ्या मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला इतक्या भयंकर पद्धतीने मारले की त्या मुलीची अवस्था बघून पोलिसही शॉक झाले होते. पण हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या जीवनामध्ये मुलाचं मुलीवर प्रेम असणं, त्या दोघं एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये असणं हे काही नवीन नाही. पण त्या रिलेशनशिपचा शेवट आता सध्याच्या काळामध्ये फक्त एका गुन्ह्यातच होत आहे. त्यांचा शेवट एखाद्याच्या मृत्यूनेच होत आहे. आणि हेच झालंय दिल्लीमधील एका घटनेने. मेहरौली येथे राहत असणारी महक जैन ही दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एका उच्च शिक्षित पदवीचं शिक्षण घेत होती. तिच्या आयुष्यामध्ये एक सगळं असं सुरळीत चालू होतं जोपर्यंत तिच्या आयुष्यात एक 22 वर्ष हर्षप्रीत नावाचा मुलगा आला नव्हता. हर्षप्रीत तिच्या जीवनात येतो आणि त्यांच्यामध्ये मैत्री होते. महक जैन आणि हर्षप्रीत हे दोघंही मित्र बनतात आणि या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होतं. हे दोघंही रिलेशनशिप मध्ये येतात आणि सगळं काही ठीक चालू असतंच की महकला कळतं की हा हर्षप्रीत एकदम ओव्हर पॉझेसिव्ह आहे. हर्षप्रीतचा स्वभाव एकदम संशयित आणि एकदम ओव्हर पॉझेसिव्ह होता. महक कुणासोबत फोनवर बोलते, महकने आज कोणते कपडे घातले, महक आज कुठे चालली, महक कॉलेजमध्ये कोणत्या मुलासोबत बोलते, कोणत्या मुलीसोबत बोलते, महक कोणत्या मुलाला मेसेज करते, महक कोणत्या मुलीला मेसेज करते, महकला आज कोणी फोन केला, या सर्व गोष्टींकडे हर्षप्रीत एकदम लक्ष घालायचा. तो तिला एकदम कंट्रोल करायचा. कधी कधी महकला एकदम तुरुंगात असल्याची भावना जाणवत होती. एकदा तर तिच्या कॉलेजमध्ये महक जेव्हा एका मुलासोबत बोलत होते तेव्हा हर्षप्रीत तिथे येऊन त्या मुलासोबत एकदम भांडण करतो आणि त्या दिवसापासूनच महक त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचं ठरवते आणि त्याच्यासोबत सर्व संबंध तोडून टाकते. यावेळेस हर्षप्रीत तिचं काही ऐकत नाही आणि तिच्यासोबत खूप जास्त भांडण करतो. त्याच्या डोक्यात एकदम महकच्या प्रेमाबद्दल एकदम अशी सनकच गेलेली होती. तो तिला मोकळं सोडतच नव्हता. तेव्हा महक कंटाळून तिच्या आई वडिलांना सांगते आणि हर्षप्रीतचा बंदोबस्त करायला लावते. हर्षप्रीतला महकच्या घरचे पोलिसांची धमकी देतात आणि परत कधीही महकच्या मागे न जाण्याची त्याला ताकीद देतात. यावेळेस हर्षप्रीत त्यांच्या हातापाया पडतो आणि निघून जातो. पण त्याच्या डोक्यात एकदम ती सनकच गेलेली होती. जर महक माझी झाली नाही तर ती कोणाचीच होऊ शकणार नाही, ही भावना त्याच्या मनात आली आणि त्यावेळेस तो महकच्या हत्येचा कट रचतो. आणि याच प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी तो एकदा रात्री महकला मेहरौलीच्या एका संजीवन पार्क मध्ये भेटायला बोलवतो आणि तिथे रात्री 8:30च्या सुमारास तो एकटा जातो. 9:45 पर्यंत महक त्या पार्क मध्ये येते आणि तिथे तो महकला एकदम परत भांडण सुरू करायला लागतो आणि तिच्यासोबत परत रिलेशनशिप मध्ये येण्याची बातचीत करतो. तेव्हा महक त्याला ताबडतोब सांगते की मला तुझ्यासोबत आता परत रिलेशनशिप मध्ये यायचं नाहीये. तेव्हा तो महकचा गळा एकदम जोरात दाबतो आणि खिशातून चाकू काढून तिच्यावर 20 ते 25 वार अगदी जीव जाईपर्यंत तिच्यावर वार करतो आणि तिला तिथेच फेकून देतो. महक जैन ही रक्ताच्या थारोळ्यात त्या संजीवन पार्क मध्ये पडलेली होती. त्यानंतर तो परत एकदा ती मेली की नाही हे बघायला येतो आणि त्यावेळेस तो पेट्रोल घेऊन येतो आणि तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून तिला आग लावून देतो आणि तिथून फरार होतो. घरी आल्यानंतर तो त्याच्या वडिलांना सांगतो की मी महकला भेटायला गेलो होतो आणि महक तिच्या सोबत 2 व्यक्ती घेऊन येते आणि त्यांनी मला मारहाण केली आहे. आणि यावेळेस त्या हर्षप्रीतचे वडील त्याची साथ देतात. इकडे इतका वेळ झाला तरी महक घरी आली नाही म्हणून महकचे आई वडील तिचा सगळीकडे शोध सुरू करतात आणि पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट करतात. पोलिसही ताबडतोब शोध सुरू करतात आणि त्यांना कळतं की संजीवन पार्क मध्ये एका मुलीचा मृतदेह जळत आहे. ते ताबडतोब संजीवन पार्क मध्ये जातात आणि त्या मृतदेहाचा घेऊन त्याचा पंचनामा सुरू करतात. महकचे आई वडील आयडेंटिफाय करतात की हा मृतदेह महकचाच आहे आणि त्यानंतर एक मोठा तपास होतो आणि संजीवन पार्कच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांना दिसते की महक सोबत फक्त हर्षप्रीतच होता आणि हर्षप्रीतला ताबडतोब चौकशीसाठी बोलावलं जातं. हर्षप्रीतला अटक केल्यानंतर त्याचे वडील त्याची साथ देत होते आणि सर्व आरोप महक जैन आणि तिच्या घरच्यांवर टाकत होते. हर्षप्रीतच्या केलेल्या कसून चौकशीमध्ये तो खरं कबूल करतो की त्यानेच महक जैनचा खून केलाय आणि हे त्याचं ओरिजिनल फुटेज आहे. क्या नाम था? क्या हुआ था, क्यों ये घटना की है तुमने ऐसा? धोखा दे आणि मला तरी वाटते कधी त्याला महक जैनवर प्रेमच नव्हतं. त्याला फक्त तिला कंट्रोल करायचं होतं. आणि ज्या रिलेशनशिप मध्ये मुलाकडून किंवा मुलीकडून असं जखडलं जात असेल, कंट्रोल केलं जात असेल, त्यातून आत्ताच बाहेर निघलेलं बरं. कारण पुढच्या एखाद्या घडणाऱ्या गुन्ह्याला आत्ताच थांबवलेलं बरं.